चव अशी की टिफिन रिकामा येईल आणि वेळ असा की फक्त 20 मिनिटात तयार होईल. सकाळच्या घाई गडबडीमध्ये झटपट परंतु टेस्टी असं पौष्टिक मुलांना काय बनवायचं हा रोजचा प्रश्न. चला आज बनवणार आहोत आपल्या टिफिन सिरीजच्या 14व्या भागासाठी खमंग अशी मसालेदार पनीर भुर्जी आणि त्याचबरोबर परफेक्ट असा लच्छा पराठा. रेसिपीला सुरुवात करण्या अगोदर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे शुभज्योत रेसिपीमध्ये. चला लगेच रेसिपीला सुरुवात करूयात. सगळ्यात आधी आपण बनवणार आहोत पनीर भुर्जी. पनीर भुर्जी बनवण्यासाठी कांदा, शिमला मिरची आणि टोमॅटो ह्या तिन्ही गोष्टी छान बारीक चिरून घ्यायच्यात. टोमॅटोची आपण इथे पेस्ट करणार आहोत त्यामुळे टोमॅटो थोडासा मोठा चिरला तरी चालेल, परंतु कांदा आणि शिमला मिरची मात्र अगदी बारीक असं चिरून घ्यायचे. आता कांदा इथे मी मोठ्या आकारामध्ये एक कांदा घेतलाय. जर तुम्ही मीडियम साईजचे घेतले तर 2 कांदे घ्या. कांद्याचं प्रमाण थोडंसं जास्त हवं या भुर्जीला. त्यानंतर एक शिमला मिरची आणि 2 टोमॅटो आपल्याला पेस्ट करायचे आहेत, त्यामुळे मी आवर्जून ते मोठ्या क्यूबमध्ये कट करून घेतलेत. चला आता सगळ्यात आधी मिक्सरच्या भांड्यामध्ये एक 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या आणि 8 ते 10 आल्याचे तुकडे घेऊन त्याची छान अशी पेस्ट करून घ्यायची. पाणी वगैरे काहीही घालायची गरज नाहीये. छान ओबडधोबड अशी पेस्ट करून घ्यायची. आता हे आलं लसूणची पेस्ट काढून घेऊयात आणि याचमध्ये आपण लगेच टोमॅटो हे बारीक करून घेऊयात. या आलं लसूण पेस्ट केलेल्या मिक्सरमध्येच लगेच टोमॅटो घालून घेते आणि वाटण करून घेते. एकदा ही दोन्ही वाटणं झाली की फोडणी करून लगेच आपण भाजी परतवून घेणार आहोत. त्यामुळे सकाळच्या घाईमध्ये जे काही चिरायची प्रोसेस असते ते अगोदर करून घ्या, नंतर वाटण्याची कामं अगोदर करून घ्या. अशी 2 कामं जर बाजूला केली तर तुमचं कोणताही पदार्थ अगदी झटपट असा तयार होतो. चला आता घेऊयात फोडणी करायला. सगळ्यात आधी गॅसवरती कढई गरम करून घेतली आहे. कढईमध्ये 5 चमचे तेल घालायचं. तेलावरती जिऱ्याची खमंग अशी फोडणी द्यायची. कोणतेही खडे मसाले वगैरे काहीही घालायची गरज नाही. फक्त 1 चमचा जिरं घालायचं. जिरं छान फुललं की त्यामध्ये चिरलेला सगळा कांदा घालायचा. कांद्यावर चिमूटभर मीठ घालायचं म्हणजे लवकर शिजायला मदत होते. कांदा छान गुलाबी रंगावर परतला गेला की त्यामध्ये घालायची शिमला मिरची. आता शिमला मिरची आणि कांदा एक दोन्ही छान परतवून घ्यायचं. 4 ते 5 मिनिटं कांदा आणि शिमला मिरची छान परतलं गेलं की यामध्ये घालायची ही टोमॅटोची पेस्ट. आता टोमॅटोची पेस्ट घातल्यानंतर मात्र अगदी तेल सुटेपर्यंत हे सगळं मिश्रण छान आपल्याला परतवून घ्यायचं आहे, कारण टोमॅटोचा संपूर्ण आंबटपणा आपल्याला घालवून घ्यायचा आहे. छान तेल सुटायला लागले. आता यामध्ये जी काही आलं लसूण पेस्ट केली होती ती घालून घेऊयात. आलं लसूण पेस्ट देखील या सगळ्या मिश्रणात छान परतवून घ्यायची. प्रत्येक गोष्टी छान खमंग परतले गेले की त्याची चवही तेवढी छान येते. आता घेऊयात अर्धा चमचा गरम मसाला, 1 चमचा धना पावडर, 1 ते 1.5 चमचा लाल तिखट. हे सगळे मसाले घालून छानपैकी मिक्स करून घेऊयात. आता तुम्हाला हवा असेल तर तुम्ही यामध्ये पनीर मसालाही घालू शकता, परत तुम्ही फक्त गरम मसाला, धना पावडर आणि लाल तिखट घातले. मसाला छान परतला गेला की त्यामध्ये एक अर्ध फुलपत्र पाणी घालायचं आणि पाणी घालून परत एकदा छान परतून घ्यायचं. पाणी घातल्यामुळे सगळे मसाले आणि कांदा, टोमॅटो, शिमला मिरची एकजीव व्हायला मदत होते. आता घालायचे 2 ते 2.5 चमचे दही आणि दही देखील ह्या मिश्रणामध्ये छान मिक्स करून घ्यायचं. लो गॅसवरती छान परतवून घ्यायचं. जोपर्यंत तेल सुटत नाही दही घातल्यानंतर तोपर्यंत परतत राहायचं. छान तेल सुटायला लागलं की गरम पाणी घालायचं. एका बाजूला मी पाणी गरम करून घेतलं होतं, त्यामुळे साधारण अर्धा ग्लास पाणी घालून घ्यायचं. पनीर भुर्जी ही पातळ नसते, ती दाटसरच असते. लफलफीत अशी करायची आहे म्हणून आपण फक्त अर्धा ग्लास पाणी घातलंय. छान मसाला तुम्ही बघू शकताय किती सुंदर असं तेल सुटायला लागलंय. थोडं थोडं पाणी घालत मी मसाला छान परतवून घेते. आता 2 वेळा मी थोडं थोडं पाणी घालत तेल सुटेपर्यंत परतवून घेतलेलं. आता तिसऱ्या वेळेस परत अर्धा ग्लास पाणी घातलंय आणि कन्सिस्टन्सी छान ॲडजस्ट केली आहे. चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि पनीर छानपैकी किसून घालायचं. इथं मी 200 ग्रॅम पनीर छान किसून घेतलंय. मी 4 जणांसाठी ही पनीर भुर्जी बनवते, त्यासाठी हे प्रमाण अगदी परफेक्ट असं आहे. चला तर पनीर छानपैकी किसून घेतलं की मसाल्यामध्ये पाण्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचं. वरून भरपूर कोथिंबीर घालायची आणि त्याचबरोबर यामध्ये आपण थोडीशी कसुरी मेथी घालणार आहोत. कोथिंबीर घातल्यानंतर आधी थोडंसं मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर साधारण 1 चमचाभर कसुरी मेथी हातावरती कुस्करून घालून घ्यायची. तुम्ही बघू शकता सुंदर ही पनीर भुर्जी दिसते. बघूनच तोंडाला पाणी सुटेल अशी ही आपली पनीर भुर्जी तयार झाली आहे. आता 1-2 मिनटं छान तेल सुटेपर्यंत ह्याला परतवून घ्यायचं. आता इथं तुम्हाला किती घट्ट आणि किती पातळ हवी आहे त्यानुसार तुम्ही कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करू शकता. परफेक्ट अशी आपली पनीर भुर्जी तयार झाली आहे. भुर्जी बाजूला ठेवूयात आणि वळूयात आपल्या लच्छा पराठ्याकडे. रेग्युलर आपली जी गव्हाच्या पिठाची कणिक असते त्याच पिठापासून मी लच्छा पराठा बनवते. सगळ्यात आधी एक उंडा काढून घ्यायचा आणि छानपैकी त्याची मोठी पातळ अशी पोळी लाटून घ्यायची. टिफिनला द्यायचे, मुलांना द्यायचे म्हणून मी आवर्जून मैद्याचा पराठा करत नाहीये. तुम्हाला हवा असेल तर या ठिकाणी तुम्ही गव्हाऐवजी मैदाही वापरू शकता.
छान पातळ अशी पोळी लाटून झाली की वरून चमच्याभर तेल लावून घ्यायचं, संपूर्ण पोळीला तेल पसरवायचं, त्यानंतर पीठ भुरभुरायचं आणि त्यावरती घालायची कोथिंबीर. कोथिंबीर घातल्यामुळे लच्छा पराठा दिसायलाही इतका सुंदर दिसतो, त्याच्या प्रत्येक पदरामध्ये कोथिंबीर बघायला भेटते आपल्याला. चला तर त्यानंतर अशा प्लेट पाडून घ्यायच्या, ज्याप्रमाणे आपण साडीच्या प्लेट्स करतो ना, अगदी त्याचप्रमाणे हलक्या हलक्या हाताने ह्या प्लेट्स पाडायच्या. प्रत्येक प्लेट एकमेकांवरती बसवताना ते अजिबातही दाबायचे नाही, प्रेस करायचे नाही, फक्त घडी व्यवस्थित बसली का ते चेक करायचं. बऱ्याच वेळेला आपण हॉटेलमध्ये गेल्यावरती हा लच्छा पराठा ऑर्डर करतो, परंतु त्याहीपेक्षा सुंदर असा लच्छा पराठा आपण घरच्या घरी बनवू शकतो. चला तर सगळ्या घड्या छान घालून घ्यायच्या. तुम्ही बघू शकताय कशा पद्धतीने मी ह्या घड्या घातल्यात आणि त्या अजिबातही एकाला एक दाबून घेतल्या नाहीयेत. या घड्या घातलेला हा रोल हलक्या हाताने थोडासा लांबवून घ्यायचा आणि त्यानंतर पोळपाटावरती परत एकदा एकत्र ठेवून वरून थोडंसं पीठ भुरभुरून घ्यायचं. पीठ भुरभुरल्यामुळे सुद्धा पदर सुटायला मदत होते. तुम्ही बघू शकताय कशा पद्धतीने मी लांबवते. पीठ टाकल्यानंतरही हलक्या हाताने लांबवून घेतले, जेणेकरून पीठ आपल्या प्रत्येक घडीच्या मध्ये जाईल. आता अशा पद्धतीने गोल जसे आपण चुंबळ करतो कोणत्याही गोष्टीची, त्या तशा पद्धतीने चुंबळ करून घ्यायची. छानपैकी खालच्या बाजूने सील करायचा, वरून पिठी टाकायची. पिठी हाताने थोडीशी पसरवून घ्यायची, म्हणजे ती परत एकदा सगळ्या लेयर्समध्ये जाते आणि हलक्या हाताने पराठा आपण लाटून घ्यायचा आहे. पराठा लाटताना अजिबातही प्रेशर द्यायचं नाहीये, हलक्या हाताने दोन्ही बाजूनी लाटायचा. हा पराठा नेहमीच्या पोळीपेक्षा थोडासा जाडसर असतो. तुम्ही बघू शकताय मी थोडंसं जाडसर असा हा पराठा लाटून घेतलाय. कोथिंबीर सुद्धा किती सुंदर दिसते. असा पराठा जर तुम्ही मुलांना दिला तर मुलं रोज चपाती देण्याऐवजी हाच पराठा दे असा हट्ट करतील. मी जेव्हा पहिल्यांदा हा लच्छा पराठा घरी बनवला तेव्हा घरातली मंडळी म्हटली हॉटेलपेक्षा सुद्धा छान झालाय. आता बाहेरचा लच्छा पराठा खाणं अगदी बंद झालंय, कारण घरीच आपण इतका सुंदर लच्छा पराठा बनवू शकतो ह्याच्यावर कोणाचा विश्वासच बसणार नाही. आता मीडियम गॅसवरती हा लच्छा पराठा आपल्याला दोन्ही बाजूनी छान शेकून घ्यायचा आहे. गॅस अजिबातही मोठा करायचा नाहीये, अगदी लो टू मीडियम गॅसवर शेकायचा. लो टू मीडियम गॅसवरती शेकल्यामुळे छान लच्छा पराठ्याचे पदर वेगवेगळे व्हायला मदत होते. दोन्ही बाजूनी तेल तेल लावायचं आणि तेल लावून खमंग खरपूस असा हा पराठा भाजून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकताय किती सुंदर अशा ह्याचे लेअर सुटायला सुरुवात झाली. आता परत पोळपाटावर घ्यायचा आणि हाताने अशा पद्धतीने दोन्ही बाजूनी थोडंसं प्रेस करायचं, म्हणजे प्रत्येक लेअर सुटायला मदत होते. जर तुम्ही प्रेस केलं नाही तर प्रत्येक लेअर एकावर एक चिटकून बसेल. बघा किती छान असा हा लच्छा पराठा झालाय की नाही, कुणी म्हणणारच नाही की हा लच्छा पराठा आपण घरी तयार केलाय म्हणून. आता घेऊयात सर्विंग करायला मुलांच्या आवडीचा हा लच्छा पराठा आणि त्याचबरोबर चटपटीत आणि खमंग अशी पनीर भुर्जी. का बरं मुलं डबा संपवणार नाहीत? असा जर टिफिन रोजची रोज मुलांना दिला तर मुलं आवर्जून आवडीने डब्बा संपवून घरी येतील. चला आजचा हा पनीर भुर्जी आणि लच्छा पराठाचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या शुभज्योत रेसिपी चॅनलला लगेच लाईक करा, म्हणजे मलाही समजेल की तुम्हाला रेसिपी आवडतायत आणि तुम्हाला टिफिन सिरीजमध्ये अजून कोणत्या वेगळ्या रेसिपी बघायच्या असतील तर हेही मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. भेटूयात पुन्हा एकदा टिफिन सिरीजच्या 15व्या भागात अशीच चटपटीत आणि खमंग रेसिपी घेऊन. तोपर्यंत चॅनलला आपलं सबस्क्राईब करून ठेवा.